टोरेस कंपनीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भातली ही मोठी बातमी बघूयात। या घोटाळ्यामुळे अनेक सर्वसामान्यांचे कोट्यवधी रुपये बुडालेले आहेत। या घोटाळ्याच्या संदर्भात 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूकदारांनी कंपनीच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या। मात्र या संदर्भात पोलिसांनी कारवाईचं पाऊल उचललं नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांची एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। आधी तक्रारी प्राप्त होऊनही कारवाई का केली गेली नाही याची चौकशी आता केली जाईल। मुंबईमधल्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्यासंबंधीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट एबीपी माझाच्या हाती लागलाय। टोरेसचा माजी सीईओ तौसिफ रियाजचा 182 पानांचा रिपोर्ट आता समोर आलेला आहे। टोरेस घोटाळ्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तपास सुरू केलाय। घोटाळ्याचा आरोप असलेल्यांच्या कुलाबा, डोंबिवली, उमरखाडी तसंच मुंबईमधल्या टोरेसच्या 3 कार्यालयांवरती छापेमारी करण्यात आली आणि या कारवाईच्या दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने 2.5 ते 3 कोटी रुपयाची रोख रक्कमही जप्त केली आहे। तर या कारवाईच्या दरम्यान पोलिसांना अनेक पासपोर्ट हे कार्यालयामध्ये आणि आरोपींच्या घरी सुद्धा सापडले। सध्या ती प्रोसेस चालू आहे। कॅश मिळालेली आहे, ती एक्झॅक्ट किती आहे ती जेव्हा प्रोसिजर कंप्लीट होईल त्यावेळी मी सांगू शकेन। हा घोटाळा आहे सध्या जी आम्ही फिर्याद दाखल केली आहे ती 13 कोटीच्या आसपासची होती आणि आजपर्यंत जे फॉर्म संध्याकाळपर्यंत आलेत ते साधारण अजून 5 कोटींचे रुपयांचे फॉर्म्स आलेले आहेत। जसं लोकांना कळेल तसे लोक त्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशन इथे जे सेल उघडण्यात आलेले तिथे येऊन ते फॉर्म भरतील, तर ती डेली फिगर वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणी कोणाला अटक केली आहे का? मुख्य आरोपी कोण आहे? आम्ही सध्या 3 जणांना अटक केलेली आहे आणि ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।